मुळशी तालुक्यातील पौड गावात नागेश्वर मंदिरात देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे। हा प्रकार 2 मे रोजी दुपारी घडला असून या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण पसरले। शिवाजी वाघवले यांच्या तक्रारीनंतर चांद नौशाद शेख आणि त्याचे वडील नौशाद शादाब शेख यांच्या विरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चांद शेख यांनी मंदिरात प्रवेश करून अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केली। तसेच त्याचे वडील नौशाद शेख यांनी उपस्थित ग्रामस्थांना धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपीला चोप दिला असून आज गाव बंदचं आवाहन करण्यात आलंय। पोलिसांनी मंदिर परिसरासह मस्जिद परिसरात बंदोबस्त तैनात केलाय। सध्या परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। काल पौड येथील नागेश्वर मंदिरामध्ये देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं। त्यामुळे पौड पोलीस ठाण्यामध्ये 2 इसमांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, अटक देखील केलेली आहे। आज न्यायालयासमोर त्यांना पोलीस प्रोड्यूस करतील। यामध्ये गावातील नागरिकांशी आज प्रशासनाची सविस्तर बैठक झाली। बाहेर माध्यमांमध्ये जरी काही चर्चा असल्या तरी प्रत्यक्ष गावामध्ये पौडमध्ये किंवा पूर्ण तालुक्यामध्ये शांतता आहे। कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न नाही। खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त देखील ठेवलेला आहे। यामध्ये काही चुकीची माहिती किंवा अफवा कुणीही पसरवू नये, अशा पद्धतीने चुकीची माहिती अथवा अफवा जर पसरवल्या तर पोलिसांकडून त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल।